टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मैंने बोल दिया ना कि महाराष्ट्र में कानून व्यवस्था कहाँ बची है, और उसी का परिणाम है कि आज महाराष्ट्र में जो स्थिति बनी हुई है, कानून व्यवस्था पूरी खत्म हो चुकी है, गृह मंत्रालय पूरा फेल हो चुका है, महाराष्ट्र में हालत खराब है। तोडफोड कर रहे हैं जाके तोडफोड किया हिंदी में तोडफोड कर रहे हैं जाके काल पोलिसांनी धक्काबुक्की पूर्ण कामराच्या इथे शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी केले असं म्हटलं जातं। बघा, महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था हा सगळा संपुष्टात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जी मनमानी चाललेली आहे, मी आता अलिबागमधून येतो आहे। अलिबागमध्ये तिथल्या जिल्हाधिकारी आणि शासनाचे मंत्री आणि त्याच्या परिवाराचं जे काही कामकाज चाललेलं आहे, सगळं भराव भरला जातो आहे। पर्यावरणाचं तिथं नुकसान केलं जात आहे, कुठले नियम कायदे नाही, आणि राज्य बरबडून कसं काढता येईल, लुटता कसं येईल, त्याच्यावर हे सरकार काम करते आहे। आणि महाराष्ट्रामध्ये काल झालेली जी घटना आहे कॉम्रेडच्या, त्या याच्यामध्ये आपण पाहतोय की कायदा व्यवस्था महाराष्ट्रात बाकी राहिलेला नाही। ज्याला वाटतं तो आपल्या पद्धतीनं वागतो आहे, अशी परिस्थिती या महाराष्ट्रात सुरू आहे। मैंने बोला ना, एक लाइन में बोल दिया, महाराष्ट्र में कानून व्यवस्था नहीं रही है, वही उसी के परिणाम है। और महाराष्ट्र से लोग भयभीत होकर महाराष्ट्र छोड़ के जा रहे हैं, महाराष्ट्र के उद्योग खत्म होते जा रहे हैं। एक तरफ सरकार आह्वान करती कि महाराष्ट्र को शांत रखना चाहिए, और खुद ही सरकार इस तरह की अगर बदमाशी पे आते, किसी को तोड़फोड़ करना चाहते हैं, तो इसका मतलब है कि महाराष्ट्र को पूरा खत्म करना ये सरकार चाहती है। जो स्टँड अप कॉमेडियनची भूमिका घेतलेली आहे, यापूर्वी देखील वेगवेगळ्या कॉमेडियन जे आहेत त्यांनी पॉलिटिकलवर क्रायसिस केल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळा स्टँड घेताना दिसून येतो। बघा, दोन गोष्टी आहे महाराष्ट्रामध्ये, जे सोलापूरकर आणि डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या पापाचा हंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेल्या लोकांना वाचवण्यासाठी या पद्धतीचं एक वातावरण निर्मित करणं, मूळ मुद्द्यापासून जनतेला दूर करणं, आणि आम्ही छत्रपतीचे खरे अनुयायी आहो असं दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न हे सरकार करताना आपण पाहतोय। आणि त्याच्यामुळे कोरटकरचा विषय आज येणार, राहुल सोलापूरकरचा विषय आज येणार, आणि म्हणून या पद्धतीची भूमिका घेऊन सरकारमधलेच लोक या पद्धतीनं मुंबईमध्ये तोडफोड करत असतील, तर ह्या सरकारची मानसिकता नेमकी काय हे स्पष्ट होते। थँक्यू। सोलापूरकरवरती एक गुन्हा देखील दाखल होत आहे, कुणाल कामरावरती अनेक ठिकाणी एफआयआर होतात, अनेक ठिकाणी कुणाल कामरावरती एफआयआर होतात, एक साधा गुन्हा दाखल होत नाहीये गेल्या अनेक दिवसांपासून। दिल्लीच्या हकांचा आशीर्वाद राहुल सोलापूरकरवर आहे, आणि दिल्लीच्या हकांच्या आशीर्वादानंच राहुल सोलापूरकरवर कुठलीही कारवाई होत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।